दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्येच्या या प्रांगणात ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाला जोड मिळते संस्कार संस्कृतीची. स्वागत आहे आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात. ज्ञानियांचा राजा असलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या नावानं असलेल्या या शिक्षण संस्थेचं ध्येय आहे ज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार करत सृजनशील अभियंते घडवण्याचं. उद्दिष्ट आहे जागतिक पातळीवर चमकणारी शिक्षण संस्था बनवण्याचं आणि त्यासाठी आमचा ध्यास आहे सुनियोजित शिक्षण पद्धती राबवण्याचा, तज्ज्ञ अभियंत्यांच्या बरोबरीनं सुज्ञ जागरूक नागरिक घडवण्याचा. त्यासाठी आम्ही अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सुसज्ज आहोत 21व्या शतकातील आव्हानं स्वीकारायला आणि विद्यार्थी ते अभियंते हा प्रवास यशस्वी करण्याला. श्री अण्णासाहेब डांगे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक पटलावरील एक आदरणीय महनीय व्यक्तिमत्व. गोरगरीब मागासवर्गीयांचे तारणहार, शिक्षण प्रसाराबद्दल आस्था आणि संस्कार संस्कृती रुजवण्याची तळमळ. त्यातूनच 1999 साली अण्णासाहेब डांगे यांनी इस्लामपूरमध्ये संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टा, वाळवा यासह पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्चतम दर्जाचं अभियांत्रिकी शिक्षण मिळावं. तंत्रज्ञानाच्या युगात इथल्या विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर स्वतःला सिद्ध करावं, यासाठी सांगली जिल्ह्यातील आष्टा इथं तब्बल 30 एकर जागेवर उभारलं एक भव्य शैक्षणिक संकुल. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरशी संलग्न आणि AICTE नवी दिल्लीच्या मान्यतेनं सुरू झालं अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाचं अभियांत्रिकी महाविद्यालय. ॲडव्होकेट राजेंद्र डांगे यांच्या सचिव पदाच्या देखरेखीतून आणि कार्यकारी संचालक प्रोफेसर RA कनई यांच्या अनुभवसिद्ध ज्ञान व्यवस्थापन कौशल्यातून अल्पावधीत ADCET म्हणजे अभियांत्रिकी विश्वातील मानाचं आणि मान्यतेचं महाविद्यालय बनलं आहे. अभियांत्रिकी पदवीचे 9 विभाग आणि पदव्युत्तर पदवीचे 5 विभाग, यातून इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात ADCET सर्वोत्तम योगदान देत आहे. एक नजर ADCETच्या यशोगाथेवर. मेकॅनिकल इंजिनिअरिंग अर्थात यंत्र अभियांत्रिकी. अभियांत्रिकी विश्वातील एक महत्त्वाची शाखा असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE या पदवी अभ्यासक्रमासाठी ADCET मध्ये 180 जागांची प्रवेश क्षमता आहे. मेकॅनिकल डिपार्टमेंटनं अत्युच्च गुणवत्ता आणि सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे मेकॅनिकल इंजिनियर घडवण्याचं व्रत जोपासलं आहे. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. अलीकडच्या काळात अत्यंत वेगानं विकसित झालेल्या आणि त्यामुळं करिअरसाठी खूप मोठी संधी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विद्याशाखेत BE पदवीसाठी 120 जागांची प्रवेश क्षमता आहे. या विभागातील
तज्ज्ञ, तरुण आणि सतत अपडेट राहणारा स्टाफ नव्या युगातील अभियंत्यांना घडवण्याचं काम मनापासून करतोय. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, विद्युत अभियांत्रिकी. तंत्रज्ञानाच्या बदलत्या आणि विकासात्मक प्रवाहात सर्वात जास्त मागणी असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ADCET मध्ये 80 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. PhD आणि ME पदवी असलेल्या फॅकल्टीसह इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमधील अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा उपक्रमातून आजवर उत्तुंग यश मिळवलं आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. 2001 साली ADCET मध्ये सुरू झालेला हा विभाग अध्यापन, संशोधन आणि शिक्षण सेवा क्षेत्रात आपला लौकिक टिकवून आहे. कम्प्युटर सायन्समधील BE या पदवी अभ्यासक्रमासाठी ADCET ची प्रवेश क्षमता 60 विद्यार्थी इतकी आहे. कम्प्युटर सायन्स या अभियांत्रिकी क्षेत्रातील बदल, आव्हाने आणि जबाबदारी स्वीकारत हेड ऑफ डिपार्टमेंट आणि संपूर्ण स्टाफ विद्यार्थ्यांना नव्या युगातील थेअरी प्रॅक्टिकलसह प्रेझेंटेशनमध्येही तयार करतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान. 21व्या शतकात विकसित झालेली ही आणखी एक अभियांत्रिकी शाखा. देश परदेशात IT इंजिनियर्सना मागणी वाढतीये. गेल्या 10 वर्षात ADCETच्या या विभागानं मूलभूत सुविधांच्या बरोबरीनं नव्या युगाची गरज आणि मागणी ओळखून विद्यार्थी घडवले आहेत. 60 प्रवेश क्षमता असलेल्या IT डिपार्टमेंटचा संपूर्ण स्टाफ, फॅकल्टी आत्मविश्वासानं ज्ञानदान करून उद्याचे अभियंते घडवित आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. वाहन क्षेत्रातील क्रांती आणि भरभराट यामुळं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. वाहनांची रचना, आकार, निर्मिती, दुरुस्ती आणि देखभाल अशा प्रत्येक टप्प्यावर ऑटोमोबाईल इंजिनियर्स करिअर करू शकतात. ADCET मध्ये 60 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.
याही विभागाचा संपूर्ण स्टाफ कार्यक्षम, अनुभवसिद्ध आणि विद्यार्थी हित जपणारा आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग अर्थात स्थापत्य अभियांत्रिकी. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अत्यंत जुने आणि सर्वव्यापी शास्त्र म्हणजे स्थापत्यशास्त्र. काळाच्या ओघात प्रचंड बदल झालेल्या आणि तितकेच विकसित झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकीला कधीच पूर्णविराम नाही. इमारत, रस्ते, धरण, विद्युतगृह, बंदरे, बोगदे प्रत्येक प्रकल्प उभारणीमध्ये स्थापत्य अभियंते अर्थात सिव्हिल इंजिनियर अनिवार्य असतात. 2010 साली ADCET मध्ये सुरू झालेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये 60 विद्यार्थ्यांची BE साठी प्रवेश क्षमता आहे. HOD आणि संपूर्ण स्टाफ अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बांधकाम साहित्याची गुणवत्ता याबाबत जगाच्या बरोबर राहत शिक्षण देत सक्षम अभियंते घडवत आहेत. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. गेल्या काही वर्षात जगभरात या क्षेत्राचा विकास झाला आहे. हवाई वाहतूक आणि दळणवळण वाढल्यानं अनेक विमान कंपन्यांना एरोनॉटिकल क्षेत्रातील अभियंत्यांची गरज असते. या क्षेत्रातील संधी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन 2013 पासून हा विभाग अस्तित्वात आला. या विभागासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून अत्याधुनिक लॅबोरेटरीज आणि तज्ज्ञ स्टाफ उपलब्ध आहे. मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग. अभियांत्रिकी क्षेत्रात होणारा बदल आणि विकास पाहता हा नवीन विभाग ADCET मध्ये सुरू करण्यात आलाय. ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित यंत्रप्रणाली ही नव्या युगाची गरज बनली आहे. त्यामुळं याही विद्याशाखेतील अभियंत्यांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्या दृष्टीनं हा विभाग नवे अभियंते घडवण्यासाठी सुसज्ज बनला आहे. ADCET अर्थात अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, CAD/CAM या शाखांमध्ये ME ची पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी ADCET ही सर्वोत्तम निवड आहे. त्यासाठी उच्च विद्याविभूषित स्टाफ, लॅब, वर्कशॉप्स, रेफरन्स बुक्स अशी सर्व यंत्रणा इथं उपलब्ध आहे.
ADCETचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली सुसज्ज लायब्ररी. 40,000 पेक्षा जास्त पुस्तकं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची जर्नल्स, विविध मॅगझिन्स, संदर्भ ग्रंथ यांनी भरलेलं हे ग्रंथालय म्हणजे खऱ्या अर्थानं या महाविद्यालयाचं वैभव आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला लायब्ररीचा मोफत लाभ घेता येतो. आरामदायी बैठक व्यवस्था, प्रसन्न इंटिरियर, खेळती हवा आणि भरपूर प्रकाश, वर्गीकरण केलेली पुस्तकांची रचना यामुळं ही लायब्ररी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आधारभूत केंद्रबिंदू बनली आहे. ADCETचं प्रशस्त मैदान खेळाडू विद्यार्थ्यांसाठी जणू एक देणगीच. अत्यंत नीटनेटकं, स्वच्छ आणि देखभाल केलेलं हे मैदान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा विकासालाही चालना देतं. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकास ही ADCETची मुख्य संकल्पना असल्यानं वर्षभर कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारच्या स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, सेमिनार, वर्कशॉप्स यातून इथला विद्यार्थी चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा घडतो. उद्याचे अभियंते घडवण्यासाठी ADCET जाणीवपूर्वक विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, बुद्धीला आणि शारीरिक क्षमतेला चालना देतं. त्यामुळंच ADCETला ISO 9001:2000 हे मानांकन मिळाले. सुमारे 170 स्टाफ, 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या, 30 एकर जागा, अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर आणि सतत अपडेट होणारा स्टाफ यातून ADCETनं आपलं वैशिष्ट्य आणि वेगळेपण जपलं आहे. त्यामुळंच महिंद्रा आणि महिंद्रा, सिंटेल, विप्रो, इन्फोसिस, पर्सिस्टंट, L&T, फुलरटन यासारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी ADCETमध्ये येतात आणि इथल्या शेकडो विद्यार्थ्यांची निवड करतात. कारण अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तल्लख अभियंते घडवणारं ज्ञानमंदिर.